सर हमारे न्यूज़ चैनल पे आपका स्वागत है। और ये जो सराय ग्राम पंचायत है, तो यहाँ आपकी मिसेज जो है सरपंच है, तो मैम का कार्यकाल कितने साल का हुआ और सदस्यों की संख्या कितनी, उस बारे में बताइए सर। हमारा ग्राम पंचायत का कार्यकाल 4.5 साल हो गए और सदस्य संख्या है 7। उसमें 5 महिलाएं 2 पुरुष है। सर अभी मैम ने क्या क्या काम किए 4.5 वर्ष के कार्यकाल में? 4.5 वर्ष के कार्यकाल में बोले तो रास्ते बनाए गांव में। उसके बाद में शिवाजी महाराज पुतला का सुशोभीकरण करे। उसके बाद में अपना जल जीवन मिशन योजना का काम चालू है अभी भी। एक आरोग्य केंद्र बनाया हमने। स्कूल पे अच्छा सुशोभीकरण करे बा अभी। सर गावात अशी कोणती मोठ्या समस्या आहे ज्याच्या आतापर्यंत निवारण झाले नाही आणि तुम्ही शासनाकडून मागणी केलेली आहे? हमारे गांव में बोले तो स्मशान भूमि की बहुत बड़ी समस्या है। समस्या ऐसी तो हम 4 साल से उसके पीछे लगे आ रहे, लेकिन हमारे को रिजल्ट नहीं आ रहा। एसडीएम को 10-15 बार गए, उनको पत्र व्यवहार करे, क्या हमारे गांव को स्मशान भूमि नहीं है, हम सरकारी जमीन में जगह मांग रहे उनको। सर आपलं ग्रामपंचायतमध्ये 6 लोकांची संख्या आहे, तो सरपंच महिला आहे की पुरुष आहे आणि उपसरपंच कोण आहे त्याच्याबद्दल सांग। सरपंच महिला आहे आणि उपसरपंच सुद्धा महिला आहे। गावातली लोकसंख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार 1100 होती आणि त्याच्यानंतर आता झाली असून 1500-1600 पर्यंत गेली असेल। सर जे पंतप्रधान घरकुलची जी योजना आहे तर आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले? आता आमच्या कार्यकाळामध्ये दलित वस्तीला 25-30 लोकांना मिळाला असेल, कारण की आमच्या गावातली दलित वस्ती छोटी आहे, जवळपास 100% झाले ते। आणि ओपनचा विषय राहिला तर ओपनची आता 50 घरकुल चालू आहे। सर आम्ही विचारले तुम्हाला की अशी कोणती मोठी समस्या आहे ज्याचं निवारण झाल्याने तुम्ही म्हटले की स्मशानभूमीची एक मोठी समस्या आहे, आणखीन कोणकोणती समस्या आहे ज्याचं आतापर्यंत निवारण झालेलं? स्मशानभूमीचीच ही खूप मोठी समस्या आमच्या गावात, बाकीची समस्या कुठलीही नाही। स्मशानभूमीचं आम्ही जवळपास 4 वर्षापासून फॉलोअप घेतोय। एसडीएम साहेबांना पत्र व्यवहार कर, असं कर। काय आश्वासन मिळालं तुम्हाला? त्यांनी एकच सांगितलं का समोर जे गावातील एक व्यक्तीने अर्ज केला तिथं का बाबा इथं असं होईल, इथं चिंगारी उडेल, इथं फारस्टी जळू शकते, तर आमचा गट क्रमांक 64 मध्ये भरपूर जागा आहे, 17 हेक्टर जागा आहे जवळपास, तर तिथं आम्ही 20 आर जमिनीची मागणी केली होती। सरपंच मॅमचं नाव सांगा आणि आपलं नाव सांगा। सरपंच मॅडम योगिता दत्तात्रय आंबेकर आणि माझं नाव दत्तात्रय कारभारी आंबेकर। ग्रामपंचायतचं नाव सांगा। ग्रामपंचायत सराई सालुखेडा ग्रुप ग्रामपंचायत। सर आपण ग्रामपंचायत सराई मध्ये आपण आहे इथे, तर आपली पोस्ट काय आहे आणि कितके वर्षापासून आपण कार्यरत आहे? सर माझं पद आहे संगणक परिचालक। मी 3 वर्षापासून इथे काम करत आहे। तर काय काम असते आपले? ग्रामपंचायतमध्ये जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी, रहिवाशी, PM किसान, ॲग्रिस्टेक कार्ड असे भरपूर ऑनलाईनचे काम असतात ते। किती कर्मचारी आहे आपले ग्रामपंचायतमध्ये? सध्या आम्ही 3 जण आहे। काय नाव आहे आपलं? ऋषिकेश ध्रुपतराव नागे। सराई सालुखेड़ा ग्रुप ग्राम पंचायत के आप भी माजी सरपंच रह चुके हैं, तो सर आपका कार्यकाल कितने वर्ष का था, कब था और क्या क्या विकास के काम किए उस बारे में बताइए। अपना कार्यकाल 2010 से 15 तक था। हमारे गांव में पानी की समस्या थी, पानी की भारत निर्माण की पानी की टाकी बनाई। हमारा दो ग्रुप में है, सराई सालुखेड़ा। इधर सराई में अपन ने रास्ते बनाए, पानी की टाकी बनाए, हर घर नल पहुंचाया, शुद्ध पानी पहुंचाया और ड्रेनेज का काम करे, स्कूल का आंगनवाड़ी पूरे नए बनाए। और ग्रुप में जो सालुखेड़ा है वहाँ मशान भूमि की बहुत दिक्कत थी, तो वहाँ मशान भूमि बनाई। दलित बस्ती से रोड रास्ता बनाए, सीमेंट रोड, सीसी रोड बनाए। गांव में शौचालय दिए सबको और लोगों ने बनाए। स्वच्छ भारत मिशन से हमने पूरा दोनों भी गाँव ऑडिट कराए, ये करे हुए। सर अभी जो सरपंच है महिला, तो ये मैम अच्छे काम कर रहे हैं यहाँ पर? अच्छा काम है उनका भी।
अच्छा उनका भी अच्छा काम है, लेकिन अब कैसा रहता, लेडीज होने के नाते थोड़ा गाँव में इधर उधर थोड़ा ये होता, लेकिन वो बहुत काम कर रहे, पढ़े लिखे हुए है। आपका नाम बोलिए सर. आपका नाम केशवराव वाघ. सर आपण एक युवा आहे आणि सराई सालूखेडा ग्रामपंचायतची सरपंच एक महिला आहे. तो महिलांनी आतापर्यंत 4.5 वर्ष कार्यकालमध्ये युवांसाठी काय काय कार्य केलेले आहे? युवांसाठी तर भरपूर काही केलेलं आहे, पण माझा काही लाभ घेता नाही आला अजून. असं म्हणाल तर शाळा वगैरे आहे इथं आता 1ली ते 4थीपर्यंत शाळा आहे. कमीत कमी 7वी 8वीपर्यंत इथं व्हायला पाहिजे भविष्यामध्ये. आणि जे गावातली जी मोठी समस्या आहे स्मशानभूमीची, तर आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही. तर तुम्हाला माहीत आहे का काय स्मशानभूमीची काय समस्या आहेत? आमच्या मुलीचं मला समस्या काही माहीत नाही, मी बाहेरगावी असतो. आपण का शिक्षण घेत आहे का? आणि जॉबला आहे. केव्हापासून राहते आपण? मला 30 वर्ष झाली. काय नाव आहे आपलं? ज्ञानेश्वर मागे. काका सराई सालूखेडा तालुका खुलदाबादमध्ये हे जे सरपंच आहे महिला आहे, तो महिला कसं काम करते सरपंच मॅम? चांगलं काम करते. चांगलं. काय काय विकासाचं काम केलं त्याने आतापर्यंत? आता काम केलं, आता मंदिरचं केलं, हिचं केलं, ते केलं, रोडची केली. आणि जे घरकुलची स्कीम आहे आणि मनरेगाची तुम्हाला लाभ मिळाले का? हा मिळाली, काही केलं, काही केलं राहिले. तुम्ही काय शेती करता का? नाही, हा शेतीच करतो. शेतीच करता. कितके वर्षापासून राहता तुम्ही? जमाना झाला मला की. काय नाव आहे आपलं? दादाला यादरा पाडळे. सर सराई ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहे, तो आतापर्यंत त्यांचा 4.5 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. आतापर्यंत काय काय विकासचे कार्य केले त्याने, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. त्यांनी एकंदरीत गावासाठी चांगलं काम केलेलं आहे. पेयजल योजना चांगली राबवली आहे. एक दवाखान्याचं जे उपकेंद्र आहे त्याचं पण चांगलं काम केलेलं आहे. परत बरेच असे विकासाचे कामं, अंतर्गत रस्ते, साफसफाई हे ते त्याच्यावर त्यांचं चांगलं लक्ष आहे. पाणी वेळेवर ते नियोजन त्याच्यावर सगळं व्यवस्थित कामं चाललेली आहे. तुम्ही समाधानी आहे का, संतुष्ट आहे का तुम्ही मॅडम जे कार्य केलेले आहे विकासाचे? हो, संतुष्ट आहे आम्ही. किती वर्षापासून राहते आपण गावात? माझा जन्मच इथं झालेला आहे. काय करता आपण? शेती करताय का? शेती. काय नाव आहे आपलं? गणेश नागे.